महाराष्ट्रातल्या MIDC इंडस्ट्री या धोक्यातच आहेत का या सगळ्या दुर्लक्षामुळे आणि त्यावर तुम्ही कुणाला जबाबदार नाही त्याच्यावर काय करायला हवं? नाही याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं विषय आहे, वेगळ्या पद्धतीने धोरण आहे. याची नियमित खरं तर डिश विभागाला नियमित पाहणी करण्याचं आहे. आता इथं कामगार 20 पेक्षा कमी आहे, त्यामुळे शॉप ऍक्ट मध्ये असतील बहुत रेस्ट्रिक्शन ते आहे का नाही आहे. मग त्या शॉप ऍक्ट नुसार किती लोक हे कामगार विभागाचे लोक किराणा दुकानावर जाऊन धाड मारतात, मिठाईच्या दुकानात बघतात, पण इंडस्ट्रीत येऊन नाही बघत येतो. हे कामगार विभाग आहे ना, हा मिठाईचं दुकान बघेल, एखादं किराणा दुकान बघेल, पण इंडस्ट्री येऊन बघणार नाही. जबाबदारी नाही का त्यांची? असं असेल तर मला वाटतं राज्याचा कामगार विभागाला या सगळ्या गोष्टीत बघितलं पाहिजे. फक्त स्वार्थासाठी कामगार विभाग आहे का? कामगाराच्या सुरक्षिततेसाठी कामगार विभाग सक्रिय असला पाहिजे, परंतु तो नाही असं मी स्पष्टपणे बोलतो. तपासणीसाठी पथक निर्माण करावं असं लागतंय का तुम्हाला? आहेच ते, करावं लागत नाही. नियमच येतो, कायदाच येतो, तो काय नवीन नाहीये. त्याला पथक निर्माण करा वगैरे करायची गरज नाही. कामगार विभागाच्या अंडर एक औद्योगिक सुरक्षा विभाग आहे, ज्याला डिश म्हणतात. हा विभागाचं हे कामच आहे की सगळ्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेची काळजी घेणं हे काम आहे. इन्स्पेक्शन करावं लागतं, त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं, त्याचं आहे का नाही बघून येतं जातील ते अधिकारी घरी. इन्स्पेक्शन करायला अवघा एक इन्स्पेक्टर इथे आहे आणि 7-8 हजार उद्योगांमध्ये तो अवघा एक माणूस पाहणी करतो. असं नाही, त्यांनी सब एजन्सी करण्याचा सुद्धा त्या विभागात निर्णय आहे. त्यांना सब एजन्सी ठेवता येते, खाजगी पण लोक ठेवता येतात त्यांना. ते अधिकार सरकारने त्यांना दिलेले. आता त्याची अंमलबजावणी ते करतात नाही करतात मला माहिती नाही. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.